महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची. शिव शांताम ओम शिव शिव शांताम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव 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 शांताम ओम शिव शिव शांताम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शांताम ओम शिव शिव शांताम शिव शांताम ओम शिव शिव शांताम शिरूर शहरात श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. आपण आलेलो आहोत श्री अमृत मंथनेश्वर कल्की दत्त मंदिर, शिरूर बाबुराव नगर या ठिकाणी. मला सांगा, कशा पद्धतीनं हा उत्सव वर्षानुवर्षे साजरा केला जातो? मुळात 1960 पासून इथं दत्त मंदिराची जी काय उपासना आहे ती सुरू झालेली आहे. ती उपासना आमचे वडील श्री बबनराव तुकाराम कर्डिले यांनी सुरू केलेली आहे आणि त्याबरोबर माझी आई यमुनादेवी बबनराव कर्डिले यांनी हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी दत्त महाराजांची सेवा करून सुरू केलेला आहे आणि तेव्हापासून या ठिकाणी दत्त मंदिराची उपासना फार मोठ्या प्रमाणात चालू आहे.
आता दत्त मंदिरात संदर्भामध्ये बोलायचं म्हटलं तर इथं अनेक धार्मिक कार्यक्रम सतत पार पाडले जातात. इथं उपासना मोठमोठ्या प्रमाणात लोक येऊन इथं उपासना करतात. वेदमंत्र आणि रक्तगट याच्यावर इथं शिकवण दिली जाते. योगशास्त्र, गणित सिद्धांत यासारखे मोठमोठे शास्त्रीय आधार असणारं संपूर्ण जे बॅकग्राऊंड आहे त्याच्यावर इथं सगळं शिक्षण दिलं जातं. ECG वगैरे रक्तगट जे आहेत त्याच्यावर इथे माहिती दिली जाते. आणि इथले जे महाराज आहेत बबनराव तुकाराम कर्डिले यांचं फार मोठं ह्या क्षेत्रामध्ये अभ्यास आहे. आणि ही संस्था उभी करण्यामध्ये श्री रवींद्र बबनराव कर्डिले यांचं फार मोठं योगदान आहे. त्यांनी या संस्था उभा केली, त्याची घटना तयार केली आणि ही घटना तयार झाल्यानंतर या ठिकाणी भव्य आणि दिव्य असं दत्त मंदिर बांधण्यात आलं. आणि हे दत्त मंदिर बांधण्यामध्ये आमचा संपूर्ण कर्डिले परिवार आणि भाविकांचा फार मोठा सहभाग आहे. आणि दत्त जयंती उत्सव करायचं म्हटलं तर 7 दिवस इथं पारायण सोहळा केला जातो. महाराजांनी जी काही पुस्तकं लिहिली आहेत त्या पुस्तकावर इथं सगळं अध्ययन केलं जातं, वाचन केलं जातं. 24 तास इथं होम हवन केलं जातं. आणि त्यानंतर या ठिकाणी दत्त जयंतीच्या उत्सवाच्या दिवशी सकाळी या ठिकाणी पाषाणमाळ्यातून दत्त महाराजांची आणि पालखीची मिरवणूक निघाली जाते. त्यानंतर ती मिरवणूक दत्त मंदिरामध्ये येते. दत्त मंदिरामध्ये आल्यानंतर इथं होम आणि अभिषेक केले जातात. 12 वाजता दुपारी बरोबर दत्त महाराजांचा या ठिकाणी जन्मोत्सवाचा कार्यक्रम हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला जातो. तो कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी काही लोक प्रवचन रूपी सेवा देतात. त्यांचं प्रवचन या ठिकाणी सांगितलं जातं. दत्त महाराजांसंदर्भातली माहिती आणि इथं विकासाबाबतची माहिती ह्या मंदिरामधली जी आहे ती समाजापर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी ती पोहोचवण्यासाठी काही मंडळी इथं सतत काम करीत असतात. आणि विशेषतः मंदिरावर येणारे सर्व भाविक हे सर्वसामान्य त्याचप्रमाणे अति सुशिक्षित आणि व्यावसायिक आणि उद्योगपती म्हणून आहेत. त्यामुळे त्यांचा या क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आहे. त्यानंतर या ठिकाणी महाराजांचं सुद्धा प्रवचन होतं. प्रवचन झाल्यानंतर होम हवन हा फार मोठा कार्यक्रम या ठिकाणी होतो. होम हवनचा कार्यक्रम झाल्यानंतर इथं असलेल्या असंख्य भाविक जे असतात त्यांचा अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी असतो. आणि तो अन्नाचा कार्यक्रम सुद्धा ह्याच परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात अन्नदानाचा कार्यक्रम साजरा केला जातो. आलेल्या प्रत्येक भाविकाला या ठिकाणी अन्नदान दिल्याशिवाय कुठल्याही भाविक इथून विनमुख जाऊ शकत नाही. हेही ह्या मंदिराचं विशेष वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे ह्या मंदिरामध्ये कोणाकडूनही कुठल्याही पद्धतीच्या देणग्या घेतल्या जात नाही. जे स्वखुशीने देणगा देतात त्यांच्याकडनंच या ठिकाणी देणग्यांचा स्वीकार केला जातो. अन्यथा संपूर्ण कर्डिले परिवार याच्यामध्ये स्वतःच्या खर्चाने आणि काही भाविक मंडळी एकत्र येऊन हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला असतो आणि तो पार पाडतात. महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची.